सतीश भोसले उर्फ खोक्या अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय। बीड पोलिसांनी सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक केलेली आहे असं समजतंय। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून आता खोक्या भोसलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। बीडमधील अमानुष मारहाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून सतीश भोसले फरार होता। दरम्यान सतीश भोसलेने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सुद्धा मागे घेतलेला आहे असं समजतंय। प्रयागराजमधून अखेर खोक्या उर्फ सतीश भोसले याला अटक करण्यात आली है। सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था। उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे। फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया। सर क्या आगे की प्रोसेस है? अभी जो फिलहाल रिसेंटली हम लोगों ने टोटल 3 FIR रजिस्टर की हैं, जिसमें से 2 FIR शिरूर कासर पुलिस स्टेशन में है, 1 FIR चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है, 1 FIR फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है। तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशंस में उसको लिया जाएगा। ट्रांजिट रिमांड की प्रोसीजर लेके कल या फिर परसों तक बीड में ला लिया जाएगा। चांगली बाब आहे, त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे। तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा। तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे। आता तो आता अटक झालेली आहे, त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल। झाली आनंद आहे। खोके भेटले की खोक्या मागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत आणि इकडे जे बाकाचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा, म्हणजे आनंद होईल। ते सगळं कुठून आणलेत पैसे, बंडल कुठून येतात, सोन्याचा खजाना कुठून येतो, कोणाचा आशीर्वाद आहे, सगळं शोधण्याची आवश्यकता आहे। शोधलं पाहिजे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले जात आहेत। आपण सचिन यांच्याशी याबाबत बोलणार आहोत। सचिन, काय नेमकं सांगता येईल आता या पुढचं नेमकं प्रक्रिया कशी असणार आहे? प्रत्यक्ष खोक्याला बीडमध्ये आणलं जाईल, म्हणजे खोक्या भोसले याला इथं आणलं जाईल आणि मग पुढची प्रक्रिया केली जाईल असं समजतंय? नक्कीच रिद्धी, आता प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहाय्याने बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत खोक्याला ताब्यात घेतलेला आहे। तिथे ताब्यात घेतल्याचं त्या ठिकाणी नोंद केली जाईल आणि त्यानंतर त्याचा प्रवास सुरू होईल आणि त्याला महाराष्ट्रातल्या बीडमध्ये आणलं जाईल। बीडमध्ये आणल्यानंतर त्याची अटकेची जी प्रक्रिया असते ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर न्यायालयामध्ये त्याला न्यायालयासमोर त्याला पेश केलं जाईल। न्यायालयामध्ये पोलीस साधारणतः प्रत्येक गुन्हेगाराला ज्या पद्धतीने कोठडी मागतात साहजिकच आहे। त्यावरती अनेक गुन्हे आहे, अनेक रिकव्हरी बाकी आहे। त्यामध्ये त्या अनुषंगाने पोलीस देखील त्या खोक्या भोसलेची पोलीस कोठडी मागेल आणि त्यानंतर न्यायालय किती दिवसाची पोलीस कोठडी येतं, किंबहुना त्यांनी यापूर्वी देखील आपण पाहिलं की त्याने अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता, तो मागे घेतला। तो जामीनसाठी अर्ज करतो की मग त्याला पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता जी प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर ती प्रक्रिया अशी आहे की त्याला बीडमध्ये आणलं जाईल आणि न्यायालयासमोर पेश केलं जाईल। गेल्या 6 दिवसांपासून हा खोक्या फरार होता, मात्र आता त्याला पोलिसांनी अटक केली। खोक्याकडून अनेक माहिती उघड होऊ शकते, त्या अशा देखील शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या की त्याने 200 हरणींचा शिकार केलेला आहे, त्याचबरोबर विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत कोणी होतं का, त्याचे साथीदार आहेत का, तो संघटित गुन्हेगारी करतो का, त्याची टोळी आहे का, त्याने अजून काही गुन्हे केले आहेत का, या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधणार आहेत। त्यासाठी पोलिसांना कोठडी लागेल आणि पोलीस साहजिकच कोठडी मागतील, मात्र न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चित सचिन, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।